जसजसं वय वाढतं तसतसं एनर्जी वाढते असं म्हणणारे किंवा गेले अनेक वर्ष ज्यांच्या भोवती राज्याचं राजकारण फिरतं असं म्हटलं जात होतं ते शरद पवार सध्याच्या महापालिका निवडणुकीमध्ये फारसे कुठे दिसले नाहीत. बरं मंडळी, महापालिका निवडणुकांचं बिगुल वाजलं तेव्हापासूनच सगळे पक्ष अगदी जोमान तयारीला लागले होते. राज्यात एकत्रित सत्तेत असलेले महायुतीतले पक्ष फुटले. महापालिका निवडणुकांमध्ये प्रत्येकाने आपापल्या सोयीनुसार स्वतःच्या अस्तित्वासाठी बालेकिल्ल्यात पुन्हा एकदा मैदान गाजवण्यासाठी स्ट्रॉंग स्टँड घेताना आपण पाहिलं. मग त्यामध्ये अजित पवार असतील. अजित पवारांना देखील माहीत होतं की जर पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिका म्हणजे जो राष्ट्रवादीचा बालेकिल्ला आहे तिथे जर आपली सत्ता आली नाही तर आपल्या प्रतिष्ठेला कुठेतरी धक्का लागू शकतो. त्यामुळे ते देखील जोरात तयारीला लागले होते. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की पश्चिम महाराष्ट्रामध्ये शरद पवारांना मानणारा मोठा वर्ग राष्ट्रवादीचा बालेकिल्ला म्हणून पश्चिम महाराष्ट्राची ओळख आहे. मात्र याच भागांमध्ये त्यांना या निवडणुकीमध्ये किंवा मागच्या काही निवडणुकांमध्ये फारशी मतं मिळालेली दिसत नाहीयेत. असं चित्र असताना देखील अजित पवारांनी त्यांची साथ सोडली. त्यानंतर त्यांची ताकद अजूनच कमी झाली. अजित पवार आणि शरद पवार यांची पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकेतील या दोन गटांची युती होती. ही फक्त नावापुरती असल्याची आपल्याला पाहायला मिळालं. मात्र प्रत्यक्षात अजित पवारांनी एक हाती या सगळ्या प्रचाराची धुरा सांभाळलेली आपण पाहिली. बरं, फक्त शरद पवारच दिसले नाहीत असं नाही. यामध्ये आपल्याला सुप्रियाताई सुळे देखील प्रचारामध्ये सहभागी होताना दिसल्या नाहीत. त्यामुळे खरंच प्रश्न निर्माण होतोय की स्वतःच्याच बालेकिल्ल्यात कमी मतं मिळाल्यामुळे शरद पवार राजकारणातून कुठेतरी त्यांची ताकद कमी झाली आहे का? महापालिका निवडणुकीत मिळालेल्या मतांची आकडेवारी बघता शरद पवार गटाचा सुफडा साफ झालेला दिसतोय. शरद पवार यांचा गेम नेमका कुठे फसला, त्यांचे उमेदवार एवढ्या कमी प्रमाणावर का निवडून आलेत, याचाच घेतलेला हा आढावा. मंडळी, मुंबई महापालिकेसोबतच पुणे महापालिकेवरही सगळ्यांचं लक्ष आहे. कारण पुणे महापालिकेची निवडणूक यावेळी बऱ्याच कारणांनी वेगळी ठरतेय. एकीकडे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडलेली असताना पहिल्यांदाच काका पुतण्या येथे एकत्र लढतायत, तर दुसरीकडे महायुतीतील मित्रपक्ष भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यामध्ये सामना रंगणाय. अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांनी जाहीरपणे एकमेकांवर टीका केल्यामुळे इथली निवडणूक चांगलीच रंगात आली. एक्झिट पोलनुसार पुण्यामध्ये भाजप सत्तेत येण्याची शक्यता वर्तवली गेली आणि हे खरं देखील ठरतंय असं चित्र आहे. सकाळपासून हाती आलेल्या निकालानुसार पुण्यामध्ये भाजपला स्पष्ट बहुमत मिळताना दिसतंय. भाजपला 80 ते 92 जागा मिळतील, तर दुसरीकडे अजित पवार आणि शरद पवारांच्या युतीला 52 ते 67 जागा मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. मनसे, शिवसेना आणि काँग्रेसच्या युतीला 15 ते 21 जागांचा अंदाज होता. मंडळी, पुणे आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिका भाजपच्या हातात जाणार किंवा गेली असं म्हणायलाही हरकत नाहीये. मात्र बाकीच्या ठिकाणचा निकाल बघता धुळ्यामध्ये देखील भाजप आघाडीवर आहे. आत्तापर्यंत हाती आलेल्या माहितीनुसार धुळ्यामध्ये 74 जागांसाठी ही निवडणूक झाली होती. यामध्ये जवळपास 44 जागा ह्या भाजपने जिंकल्या आहेत, तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाला इथं खातंही उघडता आलेलं नाहीये. अमरावतीमध्ये एकूण 87 जागांसाठी निवडणूक पार पडली. यामध्ये 19 जागा भाजपनं जिंकल्या आहेत. इथेही भाजप आघाडीवरतीये. या ठिकाणी देखील शरद पवार यांच्या गटाला खातं उघडणं शक्य झालं नाहीये. तर जालमध्ये एकूण 65 जागांसाठी निवडणूक झाली. या ठिकाणी भाजपला 41 जागांवर यश आले. या ठिकाणी देखील राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाला खातं उघडता आलं नाही. त्यांचा एकही उमेदवार या ठिकाणी देखील निवडून आलेला दिसत नाहीये. पिंपरी चिंचवड आणि पुण्यातली परिस्थिती बघितली तर या ठिकाणी देखील हाताच्या बोटावर मोजणे इतक्याच जागा शरद पवार गटाला राखण्यात यश आले. अकोल्यामध्ये देखील हीच परिस्थिती आहे. अकोल्यात देखील भाजप आघाडीवर दिसते. अकोल्यामध्ये एकूण 80 जागांसाठी मतदान पार पडलं. यामधल्या 34 जागांवर भाजपनं विजय मिळवलाय. या खालोखाल काँग्रेसनं या ठिकाणी चांगली कामगिरी केलेली पाहायला मिळतेय. काँग्रेसला 15 जागा मिळवण्यात यश आलंय. मात्र या ठिकाणी देखील राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाची अवस्था बिकट दिसतेय. या ठिकाणी फक्त 1 जागा त्यांना जिंकण्यात यश आलंय. चंद्रपूरमध्ये एकूण 66 जागांसाठी निवडणूक पार पडली. या ठिकाणी देखील शरद पवार गटाचे बरेच उमेदवार पराभूत झालेत. भिवंडी निजामपूर महापालिकेत शरद पवार गटाचे 8 उमेदवार निवडून आलेत. या ठिकाणी काँग्रेस आघाडीवर असल्याचं चित्र पाहायला मिळतंय. मुंबई महापालिकेमध्ये देखील भाजपच आघाडीवर दिसते. एकूणच काय तर आत्ताच्या महापालिका निवडणुकांचे निकाल बघता शरद पवार गटाचा सुफडा साफ झाल्याचं चित्र दिसते. तुमचे याबद्दल काय मत आहे? हे होण्यामागची कारणं तुम्हाला काय वाटतात हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि सोबतच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.